जय हिंद फ्रेंड. मित्रांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण शाब्दिक उदाहरणं कसे सॉल्व केले जातात ते पाहिले. त्यामध्ये मित्रांनो आपण सिंगल व्हेरिएबल इक्वेशन जी असतात म्हणजे ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण x या व्हेरिएबलचा यूज करतो ते कसे सॉल्व करायचे ते डिस्कस केलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण डबल व्हेरिएबल इक्वेशन म्हणजे x बरोबर जर y ची पण गरज पडत असेल इक्वेशन सॉल्व करताना तर ते कसे सॉल्व केले जातात याविषयी डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, आपलं टार्गेट असेल प्रीवियस एक्झाममध्ये विचारण्यात आलेले प्रश्न. SSC MTS आहे, CHSL आहे, त्याचबरोबर MPSC गट ब गट क या सर्व परीक्षांमधल्या प्रीवियस एक्झाममध्ये आलेले जे प्रश्न आहेत ते आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे. तर मित्रांनो, सुरुवात करूया सर्वात पहिल्या प्रश्नांपासून. काय म्हणतायत, दोन संख्यांची बेरीज 120 आहे व त्यांचा भागाकार 5 आहे, तर त्या दोन संख्यातील फरक किती? आता मित्रांनो, दोन संख्यातील फरक किती असं जेव्हा तू विचारतो तेव्हा सर्वात पहिलं टार्गेट आपलं जे सेट करावं लागते ते म्हणजे त्या दोन संख्या कोणत्या, ठीक आहे ना. तर मित्रांनो, त्या दोन संख्या आपल्याला माहित नाही म्हणून आपण असं मानून चालूया की सर पहिली जी संख्या आहे ती x असली पाहिजे आणि दुसरी जी संख्या आहे, सेकंड जो नंबर आहे तो y असला पाहिजे, ठीक आहे. पहिली संख्या x आणि दुसरी संख्या y. आता मित्रांनो, मी तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये क्लिअर केलं होतं की आपण इक्वेशन बनवताना कोणकोणत्या टर्मिनॉलॉजीज वापरतो. जसं फरक म्हणजे वजाबाकी, पट करणे म्हणजे गुणाकार करणे, मिळवणे म्हणजे बेरीज करणे, कमी किंवा जास्त करणे म्हणजे वजाबाकी करणे, हे सर्व काही आपण लास्ट जे प्रीवियस लेक्चर आहे त्यामध्ये डिस्कस केलेलं आहे, ठीक आहे ना. ओके, आता मित्रांनो बघा काय म्हणतोय, दोन संख्यांची बेरीज 120 आहे. तर एक संख्या मित्रांनो x आहे, एक संख्या y आहे. तर यांची जर आपण बेरीज केली ना तर आपल्याला मिळेल x + y इज इक्वल टू 120 120, ठीक आहे ना, त्याने दिलेल्या माहितीनुसार, ठीक आहे ना. x + y इज इक्वल टू 120. समोर म्हणतोय त्यांचा भागाकार किती आहे, 5 आहे. आता मित्रांनो, त्यांचा भागाकार 5 आहे. भागाकार कसं लिहितो आपण, x भागिले y म्हणजे x/y इज इक्वल टू किती मित्रांनो, 5, ठीक आहे. x/y इज इक्वल टू 5. आता सपोज जर मी या x ला इथेच ठेवलं आणि हा 5 जर बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे घेऊन गेलो तर मित्रांनो 5 हा जो y आहे ना, y इथे भागाकारात आहे, तो बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे जर घेऊन जात असो तर तो कुठे जाईल, गुणाकारात जाईल. तर मित्रांनो, आपल्याला ना या ठिकाणी मिळते आहे x इज इक्वल टू 5y, x इज इक्वल टू 5y, ठीक आहे ना. आता मी काय करतो मित्रांनो, हे जे इक्वेशन आहे आपण हे जे काढलंय ना x + y इज इक्वल टू 120 त्याने जे दिलंय त्याच्यामध्ये x च्या ठिकाणी 5y ला पुट करतो, ठीक आहे. बघा मित्रांनो, काय काढलं आपण, x + y इज इक्वल टू 120, ठीक आहे ना. पण x ची व्हॅल्यू 5y आहे म्हणून इन्स्टेड ऑफ दॅट x मी 5y पुट करतो. समोर +y दिलेला आहे, परत समोर मित्रांनो 120 दिलाय, ठीक आहे ना. आता बेरीज करा, 5y अधिक y जर केलं तर आपल्याला या ठिकाणी मिळते 6y इज इक्वल टू 120, ठीक आहे ना. आता मित्रांनो, y ला इथेच ठेवा, 6 इकडे गुणाकारात आहे, तिकडे गेला तर भागाकारात जाईल, तर 6 × 6 आणि 20 × 20 या पद्धतीने y ची जी व्हॅल्यू आहे मित्रांनो ती किती निघते आहे, 20 निघते आहे. आणि y निघाला म्हणजे काय निघालं, दुसरी संख्या निघाली. आता आपल्याला पहिली संख्या कोणती ते पण काढायचं आहे, ठीक आहे ना. पहिली संख्या कोणती ते कसं काढता येईल, तर मला असं वाटतं की हे जे इक्वेशन आहे ना याच्यामध्ये आपण y ची व्हॅल्यू ठेवूया, ठीक आहे. बोर्डवर पाहत राहा मित्रांनो, ठीक आहे. आपल्याला दिला x + y इज इक्वल टू 120, ठीक आहे ना. आता x म्हणजे काय ते तर माहित नाही, ते काढायचं आहे, पण y म्हणजे काय मित्रांनो, 20 आहे, ठीक आहे ना. आता इज इक्वल टू 120 कॅरी आउट, ठीक आहे ना. आता मी काय करतो, या x ला इथेच ठेवतो, इज इक्वल टू 120 बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे ते असेच राहतील. हे +20 जर मित्रांनो बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे गेले तर ते -20 होतील आणि या पद्धतीने x इज इक्वल टू 120 - 20 म्हणजे किती येतील, 100 येतील, ठीक आहे ना. तर मित्रांनो, त्याने आपल्याला विचारलाय त्या दोन संख्या कोणत्या, तर पहिली संख्या x आणि दुसरी संख्या y. तर एक संख्या निघते आहे 20 आणि एक संख्या निघते आहे 100. पण प्रश्न हा नाही आहे की कोणती संख्या म्हणजे त्या संख्या काढा. प्रश्न आहे मित्रांनो, तर त्या दोन संख्यातील फरक किती. फरक म्हणजे काय, मी तुम्हाला लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकवलं आहे की फरक म्हणजे वजाबाकी. तर मित्रांनो काय करूया, त्याने फरक विचारला आहे म्हणून आपण या ठिकाणी x - y करूया, ठीक आहे. आता बघा, x म्हणजे किती, 100 आणि y म्हणजे किती आहे मित्रांनो, 20. सो 100 - 20 जर केलं तर किती, 80. त्या दोन संख्यातील फरक कितीचा असेल, 80चा असेल. अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने मित्रांनो हा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो, ठीक आहे ना. सिंपल आहे, थोडंसं कठीण जाऊ शकते जर तुम्ही मागचं व्हिडिओ लेक्चर पाहिलं नसेल तर.
त्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मित्रांनो फक्त आपण एक्सच घेतले होते. या लेक्चरमध्ये आपण एक्स सोबत वाय पण घेऊया. शक्यतोपर्यंत वाय कसा येणार नाही याचा मी प्रयत्न करेल, ठीक आहे ना. म्हणजे एकच व्हेरिएबल बनला पाहिजे. पण मित्रांनो वाय आला तर काही चुकीचं नसेल ना, आपल्याला त्याविषयी सुद्धा माहिती असलंच पाहिजे, ठीक आहे. चला समोर जाऊया. एक फेमस प्रश्न आहे मित्रांनो, जो SSC सोबत जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जातो, ठीक आहे ना. हा पहा खूप महत्वाचा आहे. एका परीक्षेत बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातात, तर चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. एका विद्यार्थ्याने सर्व 200 प्रश्न सोडवले व त्याला 200 गुण मिळाले, तर त्याने बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. मित्रांनो 2 उपाय असतील याला सॉल्व्ह करण्याचे. पहिला जो उपाय आहे तो म्हणजे इक्वेशन मांडून सॉल्व्ह करणे. जर तुम्हाला इक्वेशन मांडून सॉल्व्ह करता आलं ना, तर 1 स्ट्रोक मध्ये हा प्रश्न तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल. पण जर तुम्हाला इक्वेशन नाही मांडता आलं तर दुसरा उपाय आहे ऑप्शन वरून जाणे, ठीक आहे ना. दुसरा उपाय काय मित्रांनो, ऑप्शन वरून जाणे. जसं मी काय करतो या ठिकाणी, जसं खालून चेक करत नेतो. काय विचारलाय, बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या दर्शवणारा पर्याय निवडा. तर आपण असं अज्युम करूया की सर त्याने बरोबर सोडवलेले प्रश्न किती आहेत, 60 आहेत. कुठून या, तसं मी अंदाजे घेतोय. बरं, तुम्हाला सुरुवातीपासून घ्यायचं असेल तर तिथून सुद्धा आपण घेऊ शकतो, ठीक आहे ना. आता बघा मित्रांनो, एका विद्यार्थ्याने सर्व 200 प्रश्न सोडवले. पहिले ऑप्शन वरून कसं जायचं ती मेथड समजून सांगतो, ठीक आहे. 200 प्रश्न सोडवले. आता आपल्याला विचारलाय बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या किती. आपण असं मानून चलतोय की सर त्याने बरोबर सोडवलेले प्रश्न किती असतील, ऑप्शन नंबर 4 मध्ये दर्शवल्याप्रमाणे, ठीक आहे ना, 60 असतील. तर मित्रांनो 200 पैकी काही प्रश्न जे आहेत ते त्याचे बरोबर त्याने सॉल्व्ह केले आहेत. उरलेले जे प्रश्न आहेत ते त्याचे काय असतील, चुकले असतील, ठीक आहे ना. आता बरोबर किती सॉल्व्ह केले, तर अकॉर्डिंग टू ऑप्शन नंबर 4, मी 4 ला चेक करतोय, त्याने बरोबर सोडवलेले प्रश्न जे आहेत ते असतील मित्रांनो 60, ठीक आहे. बोर्डवर पाहत राहा. आता 200 पैकी 60 प्रश्न जर बरोबर असतील तर चुकले किती असतील, तर 200 मायनस 60 इज इक्वल टू सर त्याचे उरलेले 140 प्रश्न चुकले. सोपी आहे की नाही पहा. 200 प्रश्न होते, 200 प्रश्नांपैकी त्याने 60 प्रश्न बरोबर सॉल्व्ह केले, तर उरले किती मित्रांनो, 140, ते त्याचे चुकले असतील. आता बोर्डवर पहा की बरोबर उत्तरासाठी 4 गुण दिले जातात, है ना. म्हणजे एक प्रश्न बरोबर आला तर 4 मार्क्स, 2 प्रश्न बरोबर आले तर 8 मार्क्स, 3 प्रश्न बरोबर आले तर मित्रांनो 12 मार्क्स. हे तुम्ही कसं सांगायचं आहे, सर 3 प्रश्न बरोबर आले तर 12 मार्क्स, म्हणजे जेवढे प्रश्न बरोबर आले त्याला एका प्रश्नाला किती गुण आहे त्याने गुणलं तर आपल्याला मिळतील. जर मित्रांनो आपण 10 प्रश्न बरोबर सॉल्व्ह केले तर एका प्रश्नाला 4, तर 10 गुणिला 4 म्हणजे किती मार्क्स, 40 मार्क्स. इथे आपण किती प्रश्न बरोबर सोडवले, 60 प्रश्न बरोबर सोडवले. मग बरोबर सोडवलेले जे प्रश्न आहेत त्याचे किती मार्क्स मिळाले पाहिजे, 60 गुणिले 4. कॅल्क्युलेट करा मित्रांनो, 6 चूक 24, म्हणजे या ठिकाणी येते आहे 240 एवढे मार्क्स त्याला मिळाले. इथे मी लिहून ठेवतो आहे, हे ना मित्रांनो त्याला मिळालेले मार्क्स आहे, ठीक आहे ना, मिळालेले मार्क्स आहे, ठीक आहे. आता त्याने जी काही चूक केली त्या चुकीची त्याला पेनल्टी पण बसेल, कारण चुकीच्या उत्तरासाठी 1 गुण कमी केला जातो. आता बघा मित्रांनो, त्याने किती प्रश्न चूक सोडवले, त्याचे 140 प्रश्न चुकले. एका प्रश्नासाठी 1 गुण मायनस केला जातो, तर 140 प्रश्नासाठी 140 गुण मायनस केले जातील. मग इथे करूया आपण मल्टिप्लाय बाय 1, म्हणजे सर 140 गुणाची त्याला पेनल्टी बसेल, त्याला 140 गुण कमी करावे लागतील, है ना. म्हणजे त्याने जे कमावले 240 त्यामधून त्याचे 140 गुण मायनस होतील, कारण तेवढी त्याने काय केली आहे, चूक केली आहे. आपल्या एक्झाम मध्ये राहते की 1/4 निगेटिव्ह, UPSC मध्ये 1/3 निगेटिव्ह, या पद्धतीने, ठीक आहे. आता त्याला नेट किती गुण मिळाले ते काढूया, ठीक आहे ना. इथे घेऊया मित्रांनो त्याला मिळालेले गुण, त्याला नेट किती गुण मिळाले. मित्रांनो बरोबर सॉल्व्ह केल्यानंतर त्याने कमावले होते 240, पण त्यानं जी चूक केली आहे त्यामुळे त्याचे गमावले त्याने 140. 240 मधून 140 गेले तर मित्रांनो त्याचे गुण किती आहेत, त्याला किती गुण मिळाले, 100. पण उदाहरण म्हणते आहे की त्याला किती गुण मिळाला पाहिजे, 200 गुण मिळाला पाहिजे. म्हणजे काय मित्रांनो, जर मी ऑप्शन नंबर 60 ला बरोबर मानत असेल आणि बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या 60 घेत असेल, तर त्याला जे गुण मिळतात ते किती मिळतात, 100 मिळतात. क्लिअर होते ना. पण आपल्याला गुण 100 नाही, किती दिल्यात, 200, म्हणजे मी घेतलेलं ऑप्शन या ठिकाणी चुकलं. असंच मित्रांनो पुढचं ऑप्शन किंवा त्या पुढचं ऑप्शन, 4ही ऑप्शन चेक करून आपल्याला उत्तर काढता येईल, ठीक आहे ना. पण 4ही ऑप्शन चेक करून उत्तर काढण्यासाठी वेळ खूप
खूप जास्त लागेल. त्यासाठी मला काय वाटते मित्रांनो, आपण इक्वेशन बनवूया. ठीक आहे ना. सेम याच पद्धतीने इक्वेशन मी तुम्हाला बनवून दाखवतो. बोर्डवर पाहत राहा मित्रांनो. एकूण प्रश्न जे आहेत ते होते 200, बरोबर ना. एकूण प्रश्न 200. यापैकी काही जे प्रश्न आहेत ते त्याने बरोबर सोडवले आहेत आणि काही जे प्रश्न आहेत ते त्याने चुकीचे सोडवले आहेत. ठीक आहे ना. चूक. आता आपल्याला बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या माहिती नाही, मग आपण असं मानूया की सर त्याने बरोबर सोडवलेले प्रश्न किती असले पाहिजे, x असले पाहिजे. आता मित्रांनो, आपण इथे घेतलं होतं की सर त्याने 200 पैकी 60 प्रश्न बरोबर सोडवले, तर त्याचे चुकले किती, 200 वजा 60. आता 200 पैकी जर x बरोबर असतील तर त्याचे चुकले किती मित्रांनो, 200 वजा x एवढे प्रश्न चुकले. जसं 200 वजा हे 60 केले होते, तसं 200 वजा हे काय करावे लागतील, x करावे लागतील. इथपर्यंत क्लिअर सगळ्यांना आहे ना. आता बघा, एक प्रश्न बरोबर आला तर 4 मार्क्स, 2 प्रश्न बरोबर आले तर 2 गुणिला 4 मार्क्स, 10 प्रश्न बरोबर आले तर 10 गुणिला 4 मार्क्स, 60 प्रश्न बरोबर आले तर 60 गुणिला 4 मार्क्स, x प्रश्न बरोबर आले तर x गुणिला 4 मार्क्स. म्हणजे त्याने मित्रांनो किती कमावले, 4x एवढे मार्क्स कमावले. बरोबर आहे की नाही. आता एक प्रश्न चुकला तर 1 मार्क्स मायनस आहे ना. तर x 200 मायनस x प्रश्न चुकले तर त्याला गुणिला 2 करा आणि त्याचे मित्रांनो 200 मायनस x एवढे मार्क्स काय होतील, मायनस होतील. जसं पहा, हे कमावले होते, हे त्याचे कमी झाले, मग याच्यातून आपण हे मायनस केले, त्याला 100 मिळाले. पण आपलं इक्वेशन काय म्हणते, त्याने जे कमावले आणि जे गमावले या सर्व हिशोबातून त्याला किती मार्क्स मिळाले आहेत, 200 मार्क्स मिळाले आहेत. तर बोर्डवर पहा मित्रांनो, त्याने जे काही बरोबर सॉल्व केले आहेत त्याचे त्याला मार्क्स मिळतील, पण त्याने जे काही चूक सॉल्व केले त्याची त्याला पेनल्टी बसेल, म्हणजे त्याचे मायनस होतील. असे त्याला एकूण किती मार्क्स मिळाले आहेत, 200 मार्क्स मिळाले आहेत. आता मित्रांनो, त्याने बरोबरचे किती मार्क्स कमवले, बोर्डवर पहा, 4x एवढे त्याने बरोबरचे मार्क्स कमवले. आता चूक केल्यामुळे त्याला कितीची पेनल्टी बसली, 200 मायनस x एवढ्याची पेनल्टी भेटली. असे त्याला किती मार्क्स मिळाले मित्रांनो, 200 मार्क्स मिळाले. ठीक आहे ना. मी इकडे कॅरी फॉरवर्ड करतो, नंतर मी टॅली पण करून दाखवेल तुम्हाला, जसं इथे आपण करून पाहिलं की बरोबर आहे का. ठीक आहे ना. ओके. आता मित्रांनो कॅल्क्युलेट करा, 4x वजा वजा x, वजा वजा काय होईल या ठिकाणी, अधिक होईल. 4x वजा वजा x म्हणजे 4x अधिक x, 4x अधिक x म्हणजे मित्रांनो काय यायला पाहिजे, 5x. ठीक आहे ना. बोर्डवर पहा. त्यानंतर वजा 200 आहे, तर या ठिकाणी आपण त्याला कायम ठेवूया वजा 200. ठीक आहे. इज इक्वल टू किती, 200. बस कॅल्क्युलेट करा. हा वजा 200 बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे गेले तर ते मित्रांनो अधिक 200 होतील आणि या हातावर 5x आहे तर 5xच राहतील. बरोबर खाली परत बरोबरचं चिन्ह द्या. इथे 5x आहे, 5xच लिहा. 200 अधिक 200 व्हायला पाहिजे मित्रांनो 400. ठीक आहे. आता 5x म्हणजे 5 गुणिला x, 5 इथे x ला गुणतो आहे, तो बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे गेला तर कुठे जाईल, भागाकारात जाईल. 5 1 5, 5 8 40 आणि हा शून्य चढवला तर 80. म्हणजे मित्रांनो x इज इक्वल टू किती येते आहे, 80. आणि x म्हणजे आपण काय घेतलं होतं, बरोबर सोडवलेले प्रश्न. म्हणजे सर त्याने बरोबर सोडवलेले जे प्रश्न आहेत त्यांची संख्या x म्हणजे किती, 80 असली पाहिजे. आता मित्रांनो प्रश्न तो आहे की किती बरोबर सोडवले. ठीक आहे ना. तर करेक्ट आन्सर जे आहे ते येते आहे 80. आता सर हे 80 करेक्ट आहे, हे टॅली करता येईल का, तर मित्रांनो मगाशी जसं आपण 60 ला घेऊन टॅली करून पाहिलं 100 मार्क्स मिळाले, तसं 80 ला घेऊन टॅली केलं तर किती मार्क्स मिळायला पाहिजे, 200 मिळायला पाहिजे. मिळतात की नाही पहा. ठीक आहे ना. आता याच्या खालचं फक्त ऑप्शन वरून जे विद्यार्थी जाऊ इच्छितात त्यांच्यासाठी महत्वाचं असेल. पहा, आपण 200 प्रश्न सॉल्व केले, त्यामधले मित्रांनो आपले बरोबर आलेले जे प्रश्न आहेत ते आहेत 80. ठीक आहे ना. आणि आपले चुकलेले जे प्रश्न असतील 200 मधून 80 गेले म्हणजे 120 प्रश्न आपले चुकले. आता बरोबर प्रश्नासाठी एका प्रश्नासाठी 4 मार्क्स मिळतात, तर 80 प्रश्न जर बरोबर आले तर 80 गुणिला 4 म्हणजे मित्रांनो 8 चूक 32, 320 मार्क्स त्याला मिळाले. पण एका प्रश्नासाठी 1 मार्क्स मायनस म्हणजे 120 प्रश्नासाठी 120 मार्क्स त्याचे कमी झाले असतील. आता मित्रांनो 320 कमावले आणि 120 गमावले म्हणजे वजा. 320 मार्क बरोबरचे त्याला मिळाले आणि 120 मार्क चूक केल्यामुळे त्याचे पेनलाइज झाले किंवा कमी करण्यात आले. तर 320 मधून 120 मायनस केले तर बरोबर किती आला मित्रांनो, 200. आणि त्याला किती मार्क्स द्यायचे होते, आपल्याला 200 द्यायचे होते. ठीक आहे ना. तर मित्रांनो मी दोन्ही पद्धत तुम्हाला समजून सांगतो आहे.
ऑप्शन वरून कसं जायचं, टॅली कसं करायचं आणि इक्वेशन मेथड. माझा जर सल्ला ऐकत असाल तर मी असं म्हणेल की कधीही इक्वेशन मेथड बेस्ट आहे, एका स्ट्रोकमध्ये काढता येईल. पण मला ही माहिती आहे की जवळपास मॅक्झिमम विद्यार्थी यालाच प्रेफर करतील. सर हे काही वेळेवर सुचत नाही, ऑप्शनवरून जाणे काय असेल योग्य असेल. ठीक आहे मित्रांनो, जे योग्य वाटत असेल ते करा. तरी माझा सल्ला असेल की याला तुम्ही प्रेफर केलं पाहिजे. एखादा आणखीन प्रश्न घेऊया. एमपीएससी क्लरिकल मेन्स, ठीक आहे ना, 2018च्या परीक्षेत आलेला प्रश्न आहे. बघूया प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. मित्रांनो पाहत राहा बोर्डवर. स्पर्धात्मक चाचणीसाठी प्रत्येक बरोबर उत्तरामागे 3 गुण देण्यात आले आणि प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे 1 गुण कमी करण्यात आला. मित्रांनो मी इथे काय करू शकतो की मी इक्वेशनने सॉल्व्ह करतो आणि वाटल्यास इकडे मग तुम्हाला टॅली करून दाखवतो की आपण काढलेलं उत्तर ऑप्शन नुसार गेल्यास बरोबर येते का. ठीक आहे ना. ओके, तर मित्रांनो आपण काय करूया, जर राहुलला 40 प्रश्न असलेल्या चाचणीत 0 मार्क्स मिळाले, म्हणजे जेवढे कमावले तेवढेच कमावले आहे ना, म्हणजे त्याने जर 50 मार्क्स कमावले असतील तर त्याचे 50च्या 50 गेले, म्हणजे निगेटिव्ह मार्किंगमुळे त्याचे 50ही गेले, म्हणून त्याला काय मिळालं, 0 मिळालं. ठीक आहे ना. पाहत राहा मित्रांनो, प्रश्न किती आहेत. ठीक आहे, एकूण प्रश्न लिहून घेऊया आपण. एकूण प्रश्न जे आहेत मित्रांनो ते या ठिकाणी आपण घेतले 40. ठीक आहे ना. यापैकी त्याचे काही प्रश्न जे आहेत ते बरोबर आहेत, ठीक आहे, आणि काही प्रश्न जे आहेत ते चुकीचे आहेत. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, बऱ्याच एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे की नाही. काही प्रश्न बरोबर आहेत आणि काही प्रश्न त्याच्याकडून चुकले म्हणजे चुकीचे आहेत. आता बरोबर सोडवलेल्या प्रश्नांची संख्या माहित नाही म्हणून x घ्या. आता 40 पैकी x प्रश्न बरोबर असतील तर 40 मधून x वजा करून उरलेले जे काही आहेत ते सर्व काय असतील, चुकीचे असतील. बरोबर इथपर्यंत पाहत राहा मित्रांनो. आता बरोबर साठी किती मार्क्स दिले जातात, 3 गुण दिले जातात. म्हणजे एक प्रश्न बरोबर आला तर 3 मार्क्स, 2 बरोबर आले तर 2 गुणिला 3 6 मार्क्स, 10 बरोबर आले तर 10 गुणिला 3 30 मार्क्स, आणि x बरोबर आले तर x गुणिला 3 म्हणजे मित्रांनो 3x एवढे मार्क्स त्याला बरोबरचे मिळाले. आता चुकला तर एका गुणाची पेनल्टी आहे. किती चुकले, 40 - x चुकले, याला 1 ने गुणा. 1 ने कोणालाही गुणलं तर उत्तर मित्रांनो काय येते, तेच येते. आता एवढे मार्क्स मित्रांनो त्याने बरोबर प्रश्न सॉल्व्ह केल्यामुळे कमावले, पण चुकल्यामुळे एवढ्या मार्काची त्याला काय बसली, पेनल्टी बसली. मग त्याला टोटल मार्किंग कसं होईल, त्याने कमावलेल्या मार्कांमधून त्याने जी चूक केली आहे त्याची त्याला पेनल्टी बसेल, म्हणजे ते मायनस करावे लागतील. असं त्याला किती मार्क्स मिळाले, 0. बोर्डवर पाहता मित्रांनो, त्याने कमावलेले जे मार्क्स आहेत ते आहेत 3x आणि त्याला पेनल्टी जी बसते आहे ती बसते आहे 40 वजा x एवढ्या मार्कांची. अशा प्रकारे त्याला मार्किंग किती आहे, 0 आहे. 0 मार्क्स त्याला मिळाले. मित्रांनो पाहत राहा, 3x वजा वजा x, इथं गडबड होऊ शकते परीक्षेत इक्वेशन सॉल्व्ह करताना. ठीक आहे ना. 3x वजा x केलं तर 2x येऊन जाईल आणि गडबड होऊन जाईल, म्हणून व्यवस्थित पहा. 3x वजा वजा x, वजा वजा अधिक होत्या, 3x अधिक x म्हणजे मित्रांनो 4x. ठीक आहे ना. वजा या ठिकाणी आहे 40 इज इक्वल टू आपण या ठिकाणी करतो आहे 0. ठीक आहे ना. ओके, आता वजा 40 तिकडे गेले तर अधिक 40 होतील. सो 4x इज इक्वल टू मित्रांनो किती, 40. 4x इज इक्वल टू 40. हा 4 बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे जर मी घेऊन गेलो ना तर तो भागाकारात जाईल, म्हणून 40/4 आणि 40/4 म्हणजे मित्रांनो किती, 10. म्हणजे सर त्याने बरोबर सॉल्व्ह केलेले प्रश्न किती असतील, 10 असतील. आता 10 वर डायरेक्ट मारायचं का, तर पहिले प्रश्न वाचून घ्या काय विचारलंय. तर त्याचे किती प्रश्न चुकले, प्रश्न काय आहे, त्याचे किती प्रश्न चुकले. पहिलंच ऑप्शन 10च आहे, म्हणजे जर नेहमी तुमच्या माइंडमध्ये असेल ना तो बरोबरच विचारते, बरोबरचेच विचारते, तर मग 10 करून मोकळं, असं नाही. पहा मित्रांनो, एकूण प्रश्न किती होते, 40 होते. 40 पैकी त्याचे बरोबर किती आले, 10 आले, म्हणजे त्याचे चुकले किती असतील, 30 प्रश्न त्याचे चुकले असतील. मग इथे मी आन्सर लिहितो, सर त्याचे चुकलेले जे प्रश्न आहेत ते किती असले पाहिजे, 30 असले पाहिजे. ठीक आहे ना. तर मित्रांनो ऑप्शन मध्ये आपल्याला 30 मिळते. एकदा टॅली करून दाखवतो, चेक करून दाखवतो. जर एखादाचा बाय लक जर त्याच्या हातात दुसरं ऑप्शन लागलं तर तो कसा चेक करेल ते सांगतो. पहा, ठीक आहे की नाही. चला पहा मित्रांनो, एकूण 40 प्रश्न आहेत. आपल्याला विचारला आहे की त्याचे चूक किती, मग बरोबर किती हे आपल्याला माहित नाही, चूक किती ते मात्र आपण ऑप्शन वरून घेऊ शकतो. ठीक आहे ना. आपण ऑप्शन नंबर 2 घेतलं की सर त्याचे 30 प्रश्न चुकले असतील. आता मित्रांनो 40 पैकी 30 जर चुकले तर उरले किती, 10. त्याचे बरोबर आले असतील मग 10. आता मला सांगा, आता तुम्ही काढता येईल. पहा, बरोबर उत्तरासाठी 1 मार्क्स, त्याचे 10 बरोबर आले म्हणजे त्याला मार्क्स किती मिळाले असतील, 30 मार्क्स त्याला मिळाले असतील. ठीक आहे ना. आता 30 मार्क्स त्याने कमवले आणि एका चुकीच्या उत्तरासाठी 1 मार्क्स मायनस केला जातो आणि त्याचे किती चुकले, 30च्या 30ही चुकले.
एका प्रश्नासाठी 1 मार्क्स मायनस, तर 30 प्रश्नासाठी त्याचे किती मार्क्स मायनस होतील? 30 मार्क्स मायनस होतील. असं 30 - 30 बरोबर भोपळा आहे ना, झाला 0 मिळाला. तर आन्सर मित्रांनो आपलं टॅली होते आहे. सो ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. ठीक आहे ना, सोपी आहे. ओके, आणखीन बघा मित्रांनो, पुढला प्रश्न परत एमपीएससी क्लर्क मधला आहे. हा प्रश्न मित्रांनो मी तुमच्यासाठी सोडून जातो आहे. तुम्ही निश्चित कमेंटमध्ये याचं उत्तर सांगा. मी याच्यासारखे 2 प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करून दिले आहेत, याचं उत्तर तुम्ही सांगायचं. ठीक आहे ना, काय येते. चला आता मित्रांनो डबल व्हेरिएबल इक्वेशन पाहूया. ठीक आहे ना, जसं एक्स आणि वाय जर येत असतील तर कसं सॉल्व्ह करायचं. आता हा पण एक फेमस प्रश्न आहे मित्रांनो, जो जवळपास सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आपल्याला विचारला जातो. ठीक आहे ना, बोर्डवर पहा काय म्हणतोय. एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती आहेत आणि काही बदके आहेत. त्यांच्या माना मोजल्या तर एकूण 37 होतात आणि पाय मोजले तर 116 होतात. तर त्यापैकी हत्तींची संख्या किती असेल ते सांगा, असा प्रश्न आपल्याला विचारलाय. ठीक आहे ना, तर मला काय वाटते मित्रांनो, आपल्याला ना 2 म्हणजे 2 ॲनिमल काढायचे, एक हत्ती आणि दुसरं काय दिलं आहे बदक. तर याने एकच विचारला, मी दोन्ही काढून दाखवतो. ठीक आहे ना, कधी बदक विचारलं तर काय भरोसा. ठीक आहे ना, इथे लिहूया मित्रांनो. समजा बदकांची जी संख्या आहे, बदके जी आहेत ते आपण मानूया सर किती असतील, x असतील. ठीक आहे ना, बदक किती असतील, x असतील. त्यानंतर आपण असं मानूया मित्रांनो, हत्तींची जी संख्या आहे ती काय असेल, y असेल. माझं लॉजिक काय आहे ते सांगतो पहा. माझं लॉजिक असं आहे मित्रांनो की ज्याला 2 पाय असतात त्याला x घ्या, ज्याला 4 पाय असतात त्याला y घ्या. तसं कोणाला काही घेतलं तर काही बिघडत नाही. ठीक आहे ना, पण जस्ट मी सांगतो की असं केलं तर कदाचित उत्तर काढणं थोडंसं सोपी जाते. आणि असंही काही नाही, म्हणजे बऱ्याच वेळेस असं पण लक्षात येते की सर जे विचारलं त्याला x घ्या, असंही काही नाही मित्रांनो. ठीक आहे की नाही. मला सांगा, इथे मी जर बदकाला x घेतलं तर बदक निघतील, बदक निघाले त्याच्यावरून हत्ती आपल्याला काढताच येतील, बरोबर आहे की नाही. आता एक साधं लॉजिक सांगतो पहा. ठीक आहे ना मित्रांनो, आता इथे ना थोडंसं येथून थोडंसं ध्यान हटवा आणि इकडे पहा. मला सांगा, समजा बदक जर आपल्याकडे 12 असतील, बदक जर 12 असतील तर एका बदकाला 1 डोकं, 12 बदकाला किती डोके, 12 डोके. मग आपण काय करूया मित्रांनो, डोके पाहूया किती होतात. ठीक आहे ना, पहिले घेऊया आपण यांचे डोके किती. आता समजा 12 जर बदक असतील तर एकाला 1, यानुसार यांचे डोके किती झाले, 12 झाले. आणि सपोज मित्रांनो हत्ती जर 10 असतील तर एका हत्तीला एकच डोकं, या हिशोबानं 10 हत्तीचे किती डोके झाले, 10 डोके झाले. ठीक आहे ना, म्हणजे डोके इज इक्वल टू किती, जेवढे बदक असतील जेवढे हत्ती असतील फक्त त्यांची काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल. आता बोर्डवर पहा मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा काय करतो मी, हत्ती आणि बदक जे आहेत त्यांचे डोके एकदा काढून घेतो. ठीक आहे ना, बोर्डवर पाहत राहा. आता पहा, बदक 12 होते तर 12 डोके, बदक x आहेत तर डोके किती मित्रांनो, xच डोके असले पाहिजे. ठीक आहे. हत्ती 10 होते तर 10 डोके, इथं हत्ती y आहेत म्हणून त्यांचे डोके किती असले पाहिजे, y. आता यांची जर बेरीज केली तर मला एकूण डोक्यांची संख्या मिळेल. चला, एकूण डोके, डोके म्हणजेच मित्रांनो माना. ठीक आहे की नाही. युजली प्रश्नामध्ये डोके राहते म्हणून माझ्या तोंडात वारंवार डोके येत आहे. डोकंही एक असते, मानही एकच असते ना. हत्तीला म्हणा किंवा बदकाला मानही काय असेल, एकच असेल. माना किती भरल्या, तर त्यांच्या माना ज्या आहेत मित्रांनो त्या भरतात 37. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. इक्वेशन कसं मांडलं मी, तर हत्ती आणि बदक यांच्या डोक्यांची मानांची बेरीज केली तर 37. आता मित्रांनो पाय काढूया, पहा पाय. ठीक आहे ना, पाय. आता मला सांगा, एका बदकाला किती पाय, एका बदकाला किती पाय, 2 पाय. 12 बदकाला किती पाय, सर 12 दोन्ही 24. म्हणजे काय केलं आपण, पायांच्या संख्येला बदकांच्या संख्येने गुणलं. ठीक आहे ना, अधिक. आता हत्तीचे पाय काढा, एका हत्तीला किती पाय, 4 पाय. तर 10 हत्तीचे पाय किती झाले, 10 गुणिला 4 म्हणजे सर 40 पाय. ठीक आहे ना. आता इथे घेतलं आपण पायांची संख्या 4, त्याला गुणलं मित्रांनो हत्तीच्या संख्येनं. ठीक आहे ना. आता सेम ना मी या ठिकाणी करतो, त्यांचे एकूण पाय किती असतील ते काढतो. ठीक आहे ना. पहा काय करतो आपण पहिले बदकाला 2 पाय असतात म्हणून 2 घेतो आणि बदकाच्या एकूण संख्येने त्यांना गुणतो. तर इथे मित्रांनो मी बदकाचे पाय लिहितो 2 आणि एकूण बदक आहे x म्हणून इथे घेतो मी 2x. ठीक आहे ना, प्लस इथे काय केलं मित्रांनो, आपण हत्तीचे पाय घेतले 4 आणि एकूण हत्तीच्या संख्येने त्याला गुणलं. आता इथे मी हत्तीचे पाय घेतो 4 आणि एकूण हत्ती किती आहेत आपल्याकडे, y इज इक्वल टू मित्रांनो आपल्याला पायांची जी संख्या आहे ती दिली आहे 116. खूप ट्रेंडी प्रश्न आहे, खूपदा एक्झाम मध्ये विचारला जातो. ठीक आहे ना.
तर मित्र इथे ना तुम्हाला प्रॅक्टिकली समजून सांगितलं की काय काय होते आणि इथे एक्स आणि वायच्या फॉर्ममध्ये सांगितलं की काय काय होते. हे तुम्हाला पटलं पाहिजे म्हणून. इकडे जर पटत असेल तर इकडे तुम्हाला पटेलच एवढं निश्चित. ठीक आहे ना. चला आता हे काढून टाकतो आणि काय करूया मित्रांनो, एकदा कॅल्क्युलेशन करून पाहूया. आता याला सॉल्व्ह करा. हे काय झालं मित्रांनो, हे झालं एक सायमिक समीकरण. ठीक आहे ना. इंग्लिशमध्ये त्याला सायमल्टेनियस इक्वेशन असं म्हणतात. ठीक आहे ना. आता कसं सॉल्व्ह करायचं पहा. आपलं टार्गेट काय आहे, एक्स ठेवा नाही तर मग वाय ठेवा. मला असं वाटतं मित्रांनो आपण काय करूया या ठिकाणी वाय ला कटून टाकूया आणि एक्स ला ठेवूया, म्हणजे आपल्याला बदक मिळतील. पण हत्ती काढायचे आहेत ना, तर दोन्ही काढायचे आहेत तर काही काढा, काही हरकत नाही. काही जरी निघालं ना, एक जरी निघालं तर दुसरं काढणं सोपी होते. तर मित्रांनो बोर्डवर पाहत राहा. इथे 4 वाय आहे, ते एकट्या वाय सोबत कटणार नाही. हे वाय जर कटवायचे असतील तर वर पण 4 वाय आणा, खाली पण 4 वाय आणा. वर 4 वाय आणण्यासाठी काय करावं लागेल, हे जे वरचं इक्वेशन आहे ना मित्रांनो, त्याला 4 ने गुणावं लागेल. ठीक आहे ना. सिंपल आहे. कितीने गुणायचं, 4 ने. आता 4 ने फक्त या वायलाच गुणता का, नाही. इक्वेशनच्या नियमानुसार बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जर गुणलं तर तिकडे 37 ला तुम्हाला काय करावं लागेल, 4 ने गुणावं लागेल. ठीक आहे मित्रांनो. तर इथून समोरच्या स्टेप मध्ये मी 4 ने गुणतो पहा. 4 ने पहिले मी एक्स ला गुणलं तर मला मिळालं 4x. ठीक आहे. प्लस 4 ने मित्रांनो मी वाय ला गुणलं तर मला या ठिकाणी मिळालं 4y. आता 4 ने मी 37 ला गुणतो. ठीक आहे ना. 4 7 28 8 हातच्याले 2, 4 त्रिक 12, 12 आणि 2 किती मित्रांनो या ठिकाणी 14. तर इथे मिळालं 148. ठीक आहे ना. आता दुसरं इक्वेशन तर आपल्याकडे रेडीच आहे ना. मी इथे लिहितो पहा म्हणजे व्यवस्थित समजेल. पहिलं इक्वेशन मिळालं 4x अधिक 4y इज इक्वल टू 148. ठीक आहे. आणि दुसरं इक्वेशन आपल्याकडे कोणतं आहे मित्रांनो, x प्लस वाय इज इक्वल टू 37. तर इथे लिहितो आहे मी x प्लस वाय इज इक्वल टू 37 नाही, खालचं 2x प्लस 4y. चुकीचं घेतलं आपण, कारण वरचं तर आपण कन्वर्ट केलं. ठीक आहे. 2x प्लस 4y इज इक्वल टू मित्रांनो 116. ठीक आहे. आता हे अधिक 4y आणि खालची अधिक 4y हे कटतात का, हे नाहीत कटत. कटतील कोणते, अधिक 4y सोबत वजा 4y कटतात, अधिक अधिक हे कटत नसतात. ठीक आहे ना. म्हणून आपण काय करूया मित्रांनो, याला ना मायनसचं साईन देऊन टाकूया. ठीक आहे. आता एक लक्षात घ्या, मायनसचं साईन देणे म्हणजे मायनसने गुणणे. पण जर तुम्ही बरोबरच्या चिन्हाच्या इकडे या एक्स आणि वायला मायनसने गुणलं तर इकडेही गुणा. मग मित्रांनो यालाही मायनस करावं लागेल आणि यालाही मायनस करावं लागेल. ठीक आहे. बोर्डवर पाहत राहा. 4x वजा 2x, 4x मधून 2x गेले, उरले किती 2x. इथं 4y मधून 4y गेले तर ते 0 होतील. मी यांना डायरेक्ट काटूनच टाकतो, 0 नाही लिहित. ठीक आहे ना. बरोबर खाली बरोबरचं चिन्ह. आता इथे वजा बाकी करा. 148 वजा 16, 8 मधून 6 गेले मित्रांनो 2, 4 मधून 1 गेला 3, तर 2x इज इक्वल टू 32. 2x इज इक्वल टू 32. तर x इज इक्वल टू किती मित्रांनो, हा 2 तिकडे गेला तर भागाकारात जाईल. 32 भागीला 2 करा तर 2 16 32 किंवा 16 दोन्ही 32, जे जमते ते म्हणा. ठीक आहे. तर x ची व्हॅल्यू किती आली 16. आणि x म्हणजे काय मित्रांनो, बदक. तर आपलं बदकांची जी संख्या आहे, बदक जे आहे ते आपल्याला किती मिळाले या ठिकाणी 16 मिळाले. ठीक आहे. पण सर आपल्याला तर हत्ती विचारलाय, हत्ती काढा. मग मला सांगा, बदक आणि हत्ती दोघं मिळून किती आहेत, 37 आहे. तर मी इथे लिहितो पहा. सर आपल्याला x प्लस वाय इज इक्वल टू 37 असं दिलं आहे. आता मित्रांनो x म्हणजे किती काढलं आपण, 16 काढलं. y म्हणजे किती काढू, मग समोर किती येते पहा. ठीक आहे ना. हे अधिक 16 तिकडे गेले तर काय होतील, वजा 16 होतील. सो y इज इक्वल टू या ठिकाणी 37च मी ठेवतो. हे अधिक 16 तिकडे गेलं तर ते वजा 16 होतील. तर y इज इक्वल टू 7 मधून 6 गेले मित्रांनो 1, 3 मधून 1 गेले या ठिकाणी किती 2. सो y ची जी व्हॅल्यू आहे ती किती येते मित्रांनो, 21 येते आहे. वाटल्यास तुम्ही टॅली करून पहा, आपलं उत्तर बरोबर येते की चुकीचं. तसं ऑप्शन तर मिळतेच आहे हत्ती. एकदा टॅली करून पहा मित्रांनो. ठीक आहे. टॅली कसं करायचं पहा बरं. 16 बदकाचे 16 माना आणि 21 हत्तीच्या 21 माना. 16 अधिक 21 करा बरं, 37 येते का, आहे ना, कारण एकूण 37 पाहिजे, बरोबर येते. आता पहा, एका बदकाला 2 पाय, तर 16 बदकाचे 16 दोन्ही किती पाय मित्रांनो, 32 पाय. पाय झाले 32. आता एका हत्तीला 4 पाय, तर 21 हत्तीचे 21 चूक किती 84 पाय.
आता पायांची संख्या मोजा, 4 आणि 2 6 आणि 8 आणि 3 11 आली की नाही पहा 116. म्हणजे हे जे प्रश्न आहेत ना ते इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आपण बनवतो त्याला मित्रांनो आपण टॅली करून पाहू शकतो इझिली, ठीक आहे. आणि कसं करायचं तर ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोच आहे. रेग्युलर प्रश्न आहे, पहिला पण रेग्युलर होता, हा पण रेग्युलर आहे. बऱ्याचदा बहुधा एक्झाम मध्ये हे प्रश्न आपल्याला विचारले जातात. चला आणखीन समोर जाऊया मित्रांनो, ठीक आहे. हे सर्व डबल व्हेरिएबलचेच प्रश्न आहेत जिथे आपल्याला एक्स घ्यायचा असेल किंवा वाय घ्यायचा असेल आणि सॉल्व्ह करायचं असेल, ठीक आहे. हे सॉल्व्ह करून पाहायचे. त्यानंतर मित्रांनो एक थोडासा वेगळा प्रश्न घेतोय आपण या ठिकाणी. थोडं कॅल्क्युलेशन मॅनेज करा फक्त, ठीक आहे ना. 3 व्हेरिएबल्स, आता इथे 3 व्हेरिएबल आहेत. काय म्हणतोय, फळ खरेदी करताना एका ग्राहकाने पेरू घेतले, अननस घेतले, दुसऱ्या ग्राहकाने सफरचंद अननस घेतले, तिसऱ्या ग्राहकाने पेरू सफरचंद घेतले. आता पहा मित्रांनो या ठिकाणी अननस आलं, पेरू आलं, सफरचंद आलं. किती व्हेरिएबल झाले, 3 व्हेरिएबल झाले. आता जसं मी असं म्हटलं होतं मगाशी की एका व्हेरिएबलसाठी आपण एक्स घेतो, तर इथं जर 3 व्हेरिएबल असतील तर आपल्याला काय काय घ्यावे लागतील, 3 संख्या घ्यावी लागतील, ठीक आहे ना. आता पहा आपण असं म्हणूया की पहिले ना डेटा लिहून घेऊया की आपल्याला काय काय म्हणायचं आहे. आपण असं मानूया की सर पेरू जे आहेत त्या पेरूची किंमत असेल समजा रुपये एक्स. पेरूची किंमत किती, रुपये एक्स. त्यानंतर मित्रांनो दुसरं जे फळ दिलेलं आहे ते आहे सफरचंद. आपण असं मानूया की सर सफरचंद जे आहेत, सफरचंद याची जी किंमत आहे ती असेल रुपये वाय. आणि तिसरं जे फळ उरलं ते आहे अनानस. तर अनानसची जी किंमत आहे ती मानूया मित्रांनो आपण रुपये झेड. एबीसी घ्या, एक्स वाय झेड घ्या, काही पण घ्या. 3 व्हेरिएबलचं इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं ते आपण शिकतोय, ठीक आहे ना. आता इथे पहा, फळ खरेदी करताना एका ग्राहकाने 2 पेरू 3 अनानस 245 ला घेतले. बोर्डवर पात्रा मित्रांनो, सोपी आहे. 2 पेरू, एक पेरू कितीला, एक्स ला. तर 2 पेरू कितीचे झाले हो, 2 एक्सचे. प्लस अननस किती घेतले, 3. एक अननस कितीचा, झेडचा. तर 3 अननस कितीचे झाले मित्रांनो, 3 झेडचे. असं त्याने किती रुपये दिले, 245 रुपये त्याने दिले, बरोबर आहे ना. दुसऱ्या व्यक्तीने काय केलं, एक सफरचंद. एक सफरचंद कितीला, वाय रुपयाला. मग इथे लिहितो सर एक सफरचंद त्याला वाय रुपयाला पडलं. अधिक काय घेतलं, 2 अननस. एक अननस कितीचा, झेडचा. तर 2 अननस कितीचे मित्रांनो, 2 झेडचे. असे त्याने जे खर्च केलाय तो आहे 175 रुपीज. 175 रुपये त्याने खर्च केला. आता तिसरा पण आहे. तिसऱ्याने काय घेतलं, 3 पेरू घेतले. एक पेरू एक्सचा. तर 3 पेरू जे आहेत मित्रांनो ते कितीला व्हायला पाहिजे, 3 एक्सचे. अधिक आणखीन काय घेतलं, 4 सफरचंद. एक सफरचंद वायचा. तर 4 सफरचंद कितीचे, 4 वायचे. किती खर्च केले याने मित्रांनो 130 रुपये खर्च केलेले आहे. आता काय करायचं, आता पहा आपलं टार्गेट आहे एक्स वाय झेड यांच्या व्हॅल्यू काढणे. पहिले प्रश्न पहा काय म्हणतोय, यातील जर मला प्रत्येक फळाची एक जोडी खरेदी करायची असेल तर मी किती रक्कम द्यावी. प्रत्येक फळाची एक जोडी म्हणजे 2 अनानस, 2 ऍपल आणि 2 पेरू, म्हणजे 2 त्याला जोडीने खरेदी करायचं आहे. तर मित्रांनो आपल्याला एक कितीला पडते हे काढावं लागू शकते समोर, किंवा मग एक जोडी कितीची ते काढावं लागू शकते. एक जोडी निघाली ना तरी मित्रांनो आपल्याला दुसरी जी जोडी आहे ती काढणं सोपी जाते. आता पहा मित्रांनो जर तुम्हाला 3 व्हेरिएबलचा प्रश्न आला तर एक कानमंत्र पहा. काय करायचं, जेवढेही व्हेरिएबल दिले असतील सगळ्यांना एका लाईन मध्ये लिहायचं, सगळ्यांची बेरीज करून टाकायची. तर इथे काय करतो मी, या सगळ्यांची बेरीज करतो, ठीक आहे ना. तुम्ही बोर्डवर पाहत राहा काय येईल. इथे एक्स मोजा मित्रांनो, किती एक्स आहे, तर हे 2x अधिक 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 3x. 2x अधिक 3x म्हणजे किती, 5x, ठीक आहे. त्यानंतर परत अधिकचं चिन्ह देतो. आता मित्रांनो वाय मोजतो पहा. हा अधिक 1y आणि त्याच्यामध्ये अधिक हा 4y. 1y आणि 4y म्हणजे किती मित्रांनो, 5y. इथे 3 झेड आणि 2 झेड किती झाले, 5 झेड झाले, ठीक आहे ना. इकडे बेरीज करूया मित्रांनो, 5 आणि 5 10 शी 0, ठीक आहे ना. हातचा आला 1, 3 आणि 1 4 आणि 4 8, 8 आणि 7 15 शी 5, हातचा आला 1, 2 आणि 2 4 आणि 1 5. तर हे झाले मित्रांनो 550. एक लक्षात घ्या, तुम्हाला सांगतो की इथे जेव्हा तुम्ही बेरीज कराल ना तर x जर 4 आला तर y पण 4 येईल, z पण 4 येईल, ठीक आहे ना. आणि 3 आले तर सर्व 3 3 3 येतील, म्हणजे ते एकसारखे येतील, ठीक आहे ना. आता मित्रांनो मी काय करतो, 5 कॉमन काढतो. जर मी इथून 5 कॉमन काढला तर या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहिलं x प्लस y प्लस z. चेक करून दाखवतो पहा. 5 ने x ला गुणलं तर 5x अधिक 5 ने y ला गुणलं तर 5y अधिक 5 ने z ला गुणलं तर 5z.
असे मित्रांनो किती या ठिकाणी 550 मला या ठिकाणी मिळाले। आता हा जो 5 आहे ना तो इकडे XYZ या ब्रॅकेटला गुंततोय, तो बरोबरच्या चिन्हाच्या तिकडे गेला तर कुठे जाईल, भागाकारात जाईल, ठीक आहे ना। तर इथे घेऊया मित्रांनो x + y + z इज इक्वल टू 550 भागिला 5। काहीही अडचण जात असेल ना मित्रांनो तर मागचे व्हिडिओ बघा, सर्व काही एक्सप्लेन केलाय। हा तिकडे कसा जातो, इकडे कसा येतो, अधिक का झाला, वजा का झाला, कॅल्क्युलेशन वगैरे सर्व बोर्डवर पाहत राहा। 5 × 5 आणि 11 × 5 = 55, तर इथे ते मित्रांनो 110 म्हणजे काय, तर x + y + z इज इक्वल टू 110। याचा अर्थ काय मित्रांनो, याचा अर्थ काय आहे, x म्हणजे एक पेरू, एक सफरचंद, एक अनानस। एक पेरू, एक सफरचंद, एक अनानस कितीला पडते, 110 रुपयाला पडते। पण आपल्याला पेरूही 2 पाहिजे, सफरचंद 2 पाहिजे, अनानसही 2 पाहिजे, कारण जोडी घ्यायची आहे ना। हे एक 110 ला पडते मित्रांनो। तर जर प्रत्येकाचे जर आपण 2-2 फळं घेतले तर 110 × 2 म्हणजे किती, 220 रुपयाला पडायला पाहिजे। करेक्ट आन्सर रुपये 220। क्लिअर आहे मित्रांनो। तर आपल्या आजच्या लेक्चरचा उद्देश होता की तुम्हाला डबल व्हेरिएबल, ट्रिपल व्हेरिएबलचे इक्वेशन एक्झाम मध्ये कसे विचारले जातात, त्यांची मांडणी कशी करायची, ते सॉल्व्ह कसे करायचे ते समजून सांगणे। मागच्या लेक्चरमध्ये मित्रांनो मी सिंगल व्हेरिएबल इक्वेशन कसे असतात, प्रिव्हियस एक्झाम मध्ये कसे विचारले जातात, त्या सर्व बाबी एक्सप्लेन करून दिलेल्या आहेत। तर इथे थांबूया मित्रांनो, धन्यवाद।